एक आवाज जो कानात नाही तर मनात उतरला, एक स्त्री जिने दुःखालाही गाण्यात बदललं, एक नाव जे काळानंतरही जिवंत राहील, आशाताई भोसले. 8 सप्टेंबर 1933 ला जन्मलेला हा स्वर फक्त गायकीचा नव्हता, तो करोडो लोकांच्या भावना बोलणारा आवाज होता. त्यांनी प्रेम गायलं, विरह गायलं, आनंद गायलं, दुःख गायलं आणि जीवनाला सूर दिला. हजारो गाणी, अनेक भाषा, पण प्रत्येक गाण्यात एकच गोष्ट होती, जिवंतपणा. त्यांची जन्मतारीख 8 सप्टेंबर 1933, बर्थ नंबर 8, जो शनीने रूल करतो. हा नंबर म्हणजे संघर्ष, मेहनत, शिस्त, कर्म आणि मोठं यश. म्हणूनच आयुष्यात कितीही वादळ आली तरी त्या कधीच थांबल्या नाही. त्यांचा लाईफ पाथ नंबर 6 म्हणजे शुक्र. हा नंबर म्हणजे कला, प्रेम, सौंदर्य, संगीत आणि लोकांचा आशीर्वाद. म्हणूनच त्या फक्त सिंगर नव्हत्या, त्या लोकांच्या भावना होत्या. त्यांचं आयुष्य सांगतं, संघर्षातून जन्मलेली कला अमर होते. जे आतून घडतं तेच बाहेर सुंदर दिसतं. आशाताईंनी हेच दाखवलं. आत दुःख होतं, संघर्ष होता, पण बाहेर स्वर दिले, आनंद दिला, प्रेरणा दिली. हीच खरी स्पिरिच्युअल सक्सेस आहे. टॅलेंट असणं वेगळं, पण रोज उठून मेहनत करणं वेगळं. गिफ्ट मिळतं जन्माला, पण लिगसी बनते सवयींनी. आशाताईंनी हेच आपल्याला शिकवलं. देव आवाज देतो, पण साधना आपल्यालाच करावी लागते. व्यक्ती जाते पण तिचं काम राहतं, शरीर थांबतं पण स्वर चालत राहतात. आजही त्यांची गाणी लागली की मन आपोआप म्हणतं, आशाताई अजूनही आपल्या सोबत आहेत. आज या अजरामर कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली. जर तुम्हालाही त्यांची गाणी आवडत असतील तर कमेंट मध्ये लिहा. ओम शांती.